एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधवांची वर्णी लागलेली आहे। भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। शिफारशीचं पत्र हे थोड्याच वेळात मिळणार आहे। यावेळेस साम टीव्हीवर एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। भास्कर जाधव विधानसभेचे आता विरोधी पक्षनेते असणार आहेत। विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांची वर्णी लागली आहे। साम टीव्हीनं ही बातमी सगळ्यात आधी दाखवली देखील होती। भास्कर जाधवांची वर्णी लागेल असं म्हटलं होतं आणि आता भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांचं नाव समोर आलं होतं विरोधी पक्षनेते पदासाठी आणि आता उद्धव ठाकरे जे आहेत ते स्वतः शिवसैनिकांना भेटणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। भास्कर जाधव आता विरोधी पक्षनेते असणार आहेत। जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। यावेळेस सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी साम टीव्हीवर आपण पाहताय। राज्याची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, विरोधी पक्षनेते आता भास्कर जाधव असणार आहेत। गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेत। गिरीश, काय अधिकची माहिती? ठाकरे गट आहे तो विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे आणि यासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। या शिफारशीचा पत्र आहे, जो प्रस्ताव आहे तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देणार आहेत आणि थोड्या वेळातच ते या ठिकाणी राहुल नार्वेकर यांची भेट घेण्यासाठी पोहोचणार आहेत। सध्या ते आमदारांसोबत चर्चा करत आहेत, याबाबतची त्यांना माहिती देत आहेत। काही वेळापूर्वी चर्चा होत्या की राष्ट्रवादीने देखील अडीच वर्ष कार्यकाळाचा एक विरोधी पक्षनेते पदाचा दावा केलेला होता। मात्र आता अशी माहिती मिळते की 5 वर्ष ठाकरे गटाचं विरोधी पक्षनेते पद असणार आहे आणि यासाठीचं नाव आहे ते भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे। पहिली पायरी आहे, मात्र प्रस्ताव दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष त्यांचा प्रस्ताव स्वीकारून विरोधी पक्षनेते पद देत आहेत का, हे देखील पाहावं लागेल। त्यामुळे नक्कीच आणि आता हे शिफारशीचं पत्र किती वेळात मिळतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचे पडसाद अधिवेशनात उमटले। सत्ताधाऱ्यांनी अबू आझमींना निलंबित करा अशी मागणी केलेली आहे आणि या मागणीवरून विधानसभेमध्ये देखील जोरदार गदारोळ झाला। तत्पूर्वी भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर अबू आझमींच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन केलं, तर आदित्य ठाकरेंनीही आझमींसह प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरांवरही कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। औरंगजेबचं बापाला कैद केलं, मुलाला मारून टाकलं, 27 लोकांना मारलं। हा क्रूर कर्म आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे। याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। अबू आझमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कालच मी सांगितलं होतं की छत्रपती शिवरायांचा जो अपमान केलेला आहे कोरटकरनी आणि सोलापूरकरनी, त्याच्यात आता अजून एक आवाज आलेला आहे, तो भाजपाच्या बी टीमचा म्हणजे अबू आझमीचा। औरंगजेबची प्रशंसा करत असताना माझी हीच सरकारकडे आग्रह राहील, हा आग्रह राहील माझा त्यांच्याकडे। महाराष्ट्राच्या विधानसभेचा अपमान असेल तिथपासून आतापर्यंत कोरटकर असतील, सोलापूरकर असतील किंवा अबू आझमी असेल, सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे। तर औरंगजेबावरील विधानावरून आझमींना उपरती झालेली आहे। माझ्या शब्दांमुळे कोणी दुखावल्यास शब्द मागे घेतो असं आझमींनी म्हटलंय। कालच आझमींनी औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं वादग्रस्त विधान केलं होतं। सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप वाराणसी में जाकर देखेंगे एक बच्ची, पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध करके वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री। तो आप औरंगजेब को क्रूर शासक नहीं मानते हैं? नहीं, मैं नहीं मानता। औरंगजेब क्रूर शासक नहीं है? बिल्कुल नहीं, मैं बिल्कुल क्रूर शासन नहीं मानता। तो संभाजी के साथ क्या किया? अरे इससे लड़ाई सुनिए ना, ये जो है उस वक्त लड़ाई थी, राजकाज की लड़ाई थी, समझा आपने। कोई हिंदू मुस्लिम की लड़ाई नहीं थी इसमें। मैंने कभी अपने किसी महापुरुष चाहे संभाजी महाराज हो, छत्रपति शिवाजी महाराज हो, उनके बारे में कोई एक लफ्ज़ गलत नहीं बोला है। लेकिन अगर इन चीज़ों से किसी को वो लगता है कि इसको तोड़ मरोड़ के पेश करके किसी को लगता है कि मैंने गलत बोला है, तो भाई मैं अपने पूरे स्टेटमेंट को वापस लेता हूँ। असेंबली चलना चाहिए, असेंबली में बहुत सारे काम है। इन इशू पर असेंबली रोकी जाए, मैं समझता हूँ ये महाराष्ट्र की जनता का बहुत सारा काम रुकेगा।
आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे. अधिवेशन कामकाज सुरू होण्याआधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मुंडेंनी आपला राजीनामा दिलेला आहे. आपण तो राजीनामा स्वीकारला असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी अखेर स्पष्ट केलं आहे. मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली. वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय असं ट्विट धनंजय मुंडेंनी केलं आहे. राष्ट्रवादीकडून मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आलेली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा संबंध आढळला नाही असं राष्ट्रवादीनं म्हटलेलं आहे. तसंच नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं राष्ट्रवादीच्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. धनंजय मुंडेंवर 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणाला धनंजय मुंडेच जबाबदार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. मुंडेंना आमदारकीसह मंत्रिपदावरून उचलून फेका असंही जरांगे म्हणाले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय. मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घ्यायला नको होती असंही पंकजा मुंडेंनी पुढे म्हटलं. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. सरपंचांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून लढा देत आहोत. त्याचा परिणाम म्हणूनच मुंडेंना राजीनामा द्यावा लागला असं देखील रोहित पवार पुढे म्हणाले. पक्षाची भूमिका न्यायाचीच आहे. कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. तसंच चुकीच्या कृत्याला आम्ही समर्थन देत नसून धनंजय मुंडेंनी नैतिकतेला धरून राजीनामा दिला असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर खडसेंनी महायुतीवर निशाणा साधलाय. कुणाकडेच नैतिकता शिल्लक राहिली नसल्याचा हल्लाबोल खडसेंनी केला. नैतिकतेच्या आधारावर प्रत्येकाला राजीनामा द्यावा लागेल असं देखील खडसे पुढे म्हणाले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया द्यायला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी नकार दिलाय. प्रकृती ठीक नसल्यामुळे बोलायला नकार त्यांनी दिलेला आहे. काही दिवसांपूर्वीच नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेचा मर्डर झाल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय. कृष्णा आंधळे सरपंच देशमुख हत्येतील आरोपी आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केलाय. देशमुखांची हत्या करणारे कुठल्या प्रवृत्तीचे लोक होते? त्यांची जी प्रवृत्ती होती ती फार मला असं वाटतं की एखाद्या दुश्मनाच्याही म्हणजे कुठल्या औरंगजेबानंही केलं नसेल असं कृत्य करून ठेवलं असं बच्चू कडूंनी म्हटलंय. सुरेश धसांकडून जयंत पाटील आणि आव्हाडांनी धनंजय मुंडेंच्या राजीनामा आणि देशमुख प्रकरणाची माहिती घेतलेली आहे. बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील सर्व अपडेट्स शरद पवार गटाचे दोन्ही नेते जाणून घेत असल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. भावाला किती त्रास झाला असेल, किती क्रूरपणे त्याची हत्या केली, मी त्याला वाचवू शकलो नाही, मला हे दुःख सहन होत नाही असं म्हणताना धनंजय देशमुखांना अश्रू अनावर झाले होते. सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली आणि त्यावेळेस धनंजय देशमुख ढसाढसा रडले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून मनोज जरांगे पाटलांचा रागही अनावर झाला. कराड गँगचा सुपडा साफ करण्याची प्रतिज्ञा जरांगे पाटलांनी घेतली आहे. सरपंच हत्येच्या फोटोवरून खासदार संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय. औरंगजेबासारखा क्रूरपणा बीडच्या गुंडांनी केला असं राऊत म्हणाले. बीडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी गुंडगिरी झाली असं देखील त्यांनी पुढे म्हटलेलं आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या सूत्रधारांवर कारवाई करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. फोटोवरून हत्या किती क्रूरपणे केली याचा सहज अंदाज येतो असं म्हणत कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर केजमध्ये नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत. नागरिकांनी दारूड चौकामध्ये टायर जाळून हत्येचा निषेध केला. यावेळेस आरोपींना फाशीची शिक्षा द्यायचीही त्यांनी मागणी केली आहे.
नाशिकमध्ये वाल्मिक कराडच्या विरोधात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे. शिवसेना कार्यालयासमोर फाशीचा फंदा तयार करून कराडच्या प्रतिमेला प्रतिकात्मक फाशी देत आंदोलन करण्यात आलं. वाल्मिक कराडला फासावर लटकवा अशी मागणी करत ठाण्यात शिंदे सेनेनं आंदोलन केलंय. खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलंय. धनंजय मुंडेंनी राजीनामा देताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात सकल मराठा समाज बांधवांनी नागरिकांना साखर वाटप जल्लोष केलेला आहे. वाल्मिक कराड मुंडे यांचे निकटवर्ती असल्यामुळे धनंजय मुंडेंची आमदारकी देखील रद्द करा अशी मागणी सकल मराठा समाजानं केली आहे. एक मिनिट. तर एका अपघाताची बातमी समोर येते. माणगावजवळ ताम्हिणी घाटामध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत. खेड इथून पिंपरीकडे निघालेल्या एसटीला कारनं समोरून जोरदार धडक दिली आणि यावेळेस एक पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. लाखो रुपयांचं फर्निचर जळून खाक झालंय. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पाहूयात न्यूज पॉइंट 20. सरपंच संतोष देशमुखांच्या सर्व आरोपींवर आणखीन एक गंभीर कलम वाढणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. केज पोलीस ठाण्यामध्ये आणखीन एक कलम वाढवण्यात येणार आहे. देशमुखांची विटंबना केल्यामुळे कलम वाढवणार असल्याचं देखील आता कळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोरटकरचं संरक्षण काढा, आम्ही बघतो असं आव्हानच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिलं. चंद्रपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे. काँग्रेस पदाधिकारी विलास विखार, सतीश कावळे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. तर एक महत्त्वाची बातमी. ठाकरेंचं शिष्टमंडळ नार्वेकरांच्या भेटीला पोहोचलंय. सुनील प्रभू, आदित्य ठाकरे नार्वेकरांच्या भेटीला गेलेले आहेत. यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. ठाकरेंचं शिष्टमंडळ जे आहे ते यावेळेस नार्वेकर यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे आणि ही दृश्य आपण बघतोय. यामध्ये अंबादास दानवे तसंच भास्कर जाधव देखील उपस्थित आहेत. वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे हे सध्या नार्वेकर यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी फायनल ठाकरे गटानं केलेलं आहे आणि त्यामुळे ही भेट नेमकी हेच पत्र देण्यासाठी आहे का असा सवाल उपस्थित होतोय. गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन म्हणून जोडले गेलेत. गणेश, काय अधिकची माहिती? शिष्टमंडळाच्या भेटीचं नेमकं कारण काय? नक्कीच जर बघितलं असेल तर अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशना काळामध्ये आहे ते विरोधी पक्ष नेमणुकीसाठी आहे ते आता कुठेतरी ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष यांना पत्र दिलं जात आहे. त्यामुळे या शर्यतीमध्ये आहे ते 3 नेते प्रामुख्याने समोर पाहायला मिळत होते. सुनील प्रभू, भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे असे हे 3 नेते आहेत ते कुठेतरी पाहायला मिळत होते. मात्र आता भास्कर जाधव यांच्या नावावर आहे कुठेतरी शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळते. मात्र आता विधानसभा अध्यक्षांना हे पत्र दिल्यानंतरून आता विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा होती की कोण विरोधी पक्ष नेता असेल आणि विरोधी पक्ष नेत्यासाठी कोण देईल, कारण की संख्याबळ आहे ती सर्वात कमी आहे. त्यामुळे या संख्याबळाचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्या देखील नंतरून आता नक्कीच. आणि आता विधानसभेचे अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.
तर आणखीन एक महत्त्वाची राजकीय बातमी, पालिका निवडणुका आता पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. आजही सुप्रीम कोर्टात सविस्तर सुनावणी झालेली नाही. हस्तक्षेप याचिका दाखल झाल्यामुळे युक्तिवाद झालेला नाही. कोर्टानं सगळी कागदपत्र पुन्हा मागवलेली आहेत. सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणामध्ये काय स्थिती आहे याची माहिती मागितली. कोर्टाकडून सुनावणीसाठी पुन्हा नवी तारीख दिली जाणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या या मुद्द्यामुळे निवडणुका या काही रखडता येणार नाहीत. त्याला राज्य सरकारच्या वतीने सुद्धा असं सांगण्यात आलं की ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो तुर्तास निकाली निघालेला आहे. त्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयाने पुढील तारीख या प्रकरणात द्यायला सांगितली आणि आम्ही आता सगळं रेकॉर्ड स्वतःच बघू असं सांगितलं आणि सगळे पेपरबुक सगळ्या याचिकेचे सर्वोच्च न्यायालयाने मागून घेतले. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50मध्ये. स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीचा जबाब न्यायालयामध्ये नोंदवण्यात आलेला आहे. इन कॅमेरा झालेला जबाब हा लिफाफाबंद पाकिटामध्ये न्यायालयात सादर करण्यात आला. पीडितेसोबत नेमका काय प्रकार झाला हे जबाबामध्ये सविस्तरपणे मांडण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणी कारवाईला वेग येणार आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे विरोधात पुरावे असल्यास तक्रार करण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय. घाबरू नका, पुढे येऊन तक्रार द्या असं पोलिसांनी म्हटलेलं आहे. दत्तात्रय गाडेनं धमकावून अत्याचार आणि विनयभंगाचे आणखीन काही गुन्हे केल्याचा संशय आहे. पुणे महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 12,618 कोटींचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातला लोहगाव राज्यातला सर्वाधिक हॉटस्पॉट ठरलेला आहे. लोहगावमध्ये 39.6 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसात पुण्यातील तापमान 2 ते 3 अंशांनी वाढलेलं आहे. तर राज्यामध्ये कमाल तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज वनतारा वाईल्ड लाईफचं उद्घाटन करण्यात आलं आहे. वनतारामध्ये सध्या 2000हून अधिक प्रजाती आणि 1.5 लाखाहून अधिक संकटात सापडलेल्या आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांची काळजी घेतली जाते. आणि यावेळेस मोदी आशिया आणि इतर प्रजातींच्या सिंहांच्या पिल्लांशी देखील खेळण्याचा आनंद लुटत.